वाघेला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि चांगला सपोर्ट करा. हा इयत्ता 12वी उच्च माध्यमिक आश्रम शाळा परळी या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ आहे. आज त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि या शाळेला पुन्हा भेट देणार नाही. पण या मुलांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे नंबर मिळवला पाहिजे हीच आमची शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना सूचना आहे. फेअरवेल प्रोग्रामसाठी ते 12वीचे विद्यार्थी एकत्र जमलेले आहेत. नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका निखिल वाघे आणि पुन्हा तुमचं स्वागत आहे प्रणू ब्लॉग मध्ये. तर काय आजचा आपला ब्लॉग असा असणार आहे की आज आहे आमच्या शाळेमध्ये सेंड ऑफ, जसं का 12वी वाल्यांचं सेंड ऑफ आणि आमचा लास्टचा वर्ष आहे आणि आमचा सेंड ऑफ आहे. आज खूप मजा येणार आहे. ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तसेच तुम्हाला मी सर्व दाखवायची फुल प्रयत्न करीन. तर चला लेट्स गो, भेटू डायरेक्ट कॉलेजमध्ये. बाय. तर आता आम्ही पोहोचलोय धीरजच्या घरी आणि आपल्याला धीरज भेटला आहे. तर धीरज, तुला कसं वाटतं आपला पहिला सँड ऑफ आहे त्याच्याबद्दल? खूप छान वाटते मित्रा. आता कधी भेटून कधी नाही. आता कधी भेटू ना कधी नाही. तर आपल्यासोबत विशाल पण आहेत. विशाल पण आपल्याला भेटलाय. तर विशाल, तुला कसं वाटतंय? एकदम छान. लास्टचा दिवस राहिलेत आमचा आणि आमचा सँड ऑफ आज. तर चला भेटू, तुम्हाला आम्ही ब्लॉग मध्ये दाखवायचा प्रयत्न करू पुन्हा. चला. तर आता पोहोचलो आम्ही कॉलेजमध्ये. तर तुम्हाला आम्ही पब्लिकची रिॲक्शन दाखवतो. तर हॅलो मित्रांनो, आज आमच्या सेंड ऑफ. तर आमच्या वर्गातल्या मेन म्हणजे मुलीच काय पाहतात, सर्व मुली काय पाहतात आमच्या वर्गातल्या. तर काय आज आमचा सेंड ऑफ आहे. तर आज ज्या मजा होणार. हा ब्लॉग लास्ट परत बघा, लाईक सबस्क्राईब करा आणि निखिल वाघेला सपोर्ट करा. खूप प्रेम द्या. थँक्यू. हॅलो मित्रांनो, आज आमचा शेवटचा दिवस आहे 12वी. तुम्ही आता पाहून घ्या, आमचा लास्टचा दिवस आहे. आज आमचा सेंड ऑफ आहे. तर तुम्ही सहकार्य करा. आज फेअरवेल प्रोग्रामसाठी ते 12वीचे विद्यार्थी एकत्र जमलेले आहेत. आता लगेच त्यांची परीक्षा होईल. हो. आणि अतिशय चांगले विद्यार्थी आहे. आय होप सगळे 12वी पास होऊन जाईल विथ फ्लाइंग कलर्स. ओके, ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फोर्थकमिंग एक्झामिनेशन. ओके, थँक्यू. आमच्या सराला भेट म्हणून आम्ही आमच्या सर्वांचा फोटो आणलेला आहे. आता त्यांना एक सरप्राईज द्यायचा आहे. ऍक्च्युली थोडा जाऊन जाईल ना थोडे. इयत्ता 12वी उच्च माध्यमिक आश्रम शाळा परळी
या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ आहे. आज त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि या शाळेला पुन्हा भेट देणार नाही. पण या मुलांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे नंबर मिळवला पाहिजे हीच आमची शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना सूचना आहे. तर काय जाता म्हटलं 12 तरी पण आपला सेंडऑफ काही चालू झालेला नाही आणि सगळे गर्दीला गर्दी. एक मिनिटात आमची तयारी होती पण पोरींची काही तयारी होऊ नये. आलो एक जण येतात आज लास्टचा दिवस आहे. किती टाइम होते आज? लास्टचा दिवस आहे. काय बोलू? आमचा शेवटचा दिवस. पुन्हा काय कधी पण भेटतो का नाही तर नक्कीच वाघ्याला लाईक शेअर फॉलो करा. देत नाही आला तू काय बोल. तर आमचा आज शेवटचा दिवस आहे. आज आमचा लास्टचा दिवस आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला हे करा. अक्षय लाजतो आपला नोबिता. काय बोलतो काय बोलू विपुल. आपला लास्टचा दिवस आहे. काहीतरी बोल. लाईक करो सबस्क्राईब करो बहुत कुछ करो. लाईक करा सबस्क्राईब करा. आणि इकडे वर्गात फोटोशूट चालू आहे अजून. तर काय जेवढा टाइम झाला तरी पण सेंड ऑफ आमचा काय अजून सुरू झालेला नाही. कसलाच काही कार्यक्रमाचा सुरू झालेला आणि पब्लिक बघा कशी. हेलो भाई देखो ना मैं तो बोरा हो गया. कोणताच पत्ता नाही काय नाही. आमचं सरपंच काय अजून आलेलं नाही. आले होते पण ते गेले परत. ते तिथे येत आमचे सर बाहेर येत ते दिसणार नाही. दुपार सकाळपासून गळेच बसलं मी. ते आता दुपार झाले जेवण जेवण परत बसले. धीरज कसं वाटतं तुला? आमच्या स्टँडअपला अजून काही सुरुवात झाली नाही. कधी होते ना कधी नाही. टेन्शन आलाय. स्टँडअप असतं कधीचा ना झालाय कधी. पब्लिक बघा कशी राहिली. काय घरामध्ये टाइम झाला आम्हाला कशामुळं पोरींमुळे टाइम झाला. काहीच पोरींना जाम टाइम लागते आणि आम्ही 2 मिनिटात आटपलेलो पण पोरींना जास्त टाइम लागला. ते पोरींमुळे जाम टाइम झाला. पोरींमुळे टाइम झाला ना आता दिवशी बसा लागलाय. काय बरोबर आणि इकडे ब्लॉगिंग सुरू आहे. फोटो बिटो सगळा सुरू आहे. चला भेटू थोडासा पुढे. आता काय होतं माहित नाही. तर काही आता आपला फोटो आलेले काल बनवायला टाकलेला तो सरांसाठी सरप्राईज. तर तुम्हाला फोटो दाखवतो मी बघा कसा आहे. तर हा आहे आपला फोटो आणि इथशी मी हा वाला मी इथशी तुम्हाला दिसतो. तशी बघा काहीच इथे माझ्या साईडला प्रभू आहे आणि इथे माझ्या साईडला प्रभू आहे. तर चला भेटू. नंतर अजून आपला काही कार्यक्रम झालेला नाही सुरू. तर कार्यक्रम झाल्यावर भेटू आपण हॉलमध्ये डायरेक्ट. फायनली आता आपण चाललोय. आपल्याला स्टँडअपला सुरुवात झालेली आहे. आपण जातो आता. पब्लिक बघा पब्लिक. आता फायनली आपल्याला घेतला आहे कार्यक्रमासाठी. आता आपण चाललोय तिकडे कार्यक्रमाला. ऊन भरपूर आहे. सकाळपासून आम्ही थांबलेलो आहोत. पोरींच्या करता टायमिंग झालं यांच्या मुलं. आपल्यासोबत भला पण आहे. आपल्यासोबत भला पण आहे. सुधारणारच नाही. चला तर भेटू डायरेक्ट हॉल मध्ये. चला आता आपण पाणी. तर फायनली काय आपला कार्यक्रम सुरू झालेले. डायरेक्ट टायमातून कार्यक्रम सुरू झालेले बघू शकता. तसेच इयत्ता 12वीची मयुरी करपट हिने आपल्या प्राथमिक आश्रमशाळेच्या आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे आता. यांचे सुद्धा थोड्या टायमातून सकाळपासून बसले आणि आता सुरू झाला कार्यक्रम. दुपारचे 2 वाजले तेव्हा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम आहे तर चला भेटू थोडा पुढे अजून आपण काय होतंय जरा. नंतर डान्स करताना भेटणार आहेत आपण. वातावरण प्रसन्न राहतं.
गुलाब पुष्पाने पेन द्यायचं आहे. नंतर वृषाली पाटील मॅडमचं सुद्धा गुलाब पुष्पाने पेन देऊन सुविधा. तर गाडी तशी आता एक मस्त मोठी फनी बात झालेली आहे, कारण काय तशी आमच्या जी आदर्शवरून बात झाली, कारण की आता आमचा नाटक होता तो मागच्या वेळी, तो काही घेतलेला होता. तेवढ्यात माझी एंट्री होती, पण कॅमेरामॅन नीट काढले नाही. मनोगत मांडायचं आहे त्यांना. तर खूप मजा येते काही, तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. तर बघू काय होतं आता पुढे. तर गाईज आम्ही बोलत होतो की कधी कार्यक्रम सुरू होईल, फायनली कार्यक्रम सुरू झालाय. आणि कार्यक्रम सुरू झाला तर 2 तास झालेत कार्यक्रमाला बसलोय, आणि सगळ्यांची तोंडा बघा तुम्ही कशी. धीरज बोलतो का माझ्या पायाला मुंग्या आल्यात. नक्कीच वागे मी सगळं होतो कार्यक्रम कधी सुरू होतो, पण आता यांचा कपायचं काही नावच नाही घेत. कधी कपल याची अपेक्षा करतो मी. आर्यन पलाच्या बेतावर आहे, आणि आर्यन तर पलाच्या बेतावर आहे गाईज, आता पलू शकतो तो. सुदेश पण आहे आपल्या पाठीमागे, आपल्या पाठीमागे सुदेश पण आहे. त्याला पण कंटाळा आलाय. आपले विशाल तसेच त्याला पण भरपूर कंटाळा आलेले. आपला तुषार भाव आहे, सध्या कॅमेरामॅन आहे आपला तुषार, फोटो काढायला सरावीरांचं. सरांचं कॅमेरामॅन आहे तुषार. इकडे कार्यक्रम चालू आहे. तर बघू आता कधी कार्यक्रम बघतो आपण, वाढवू कार्यक्रमाची. नंतर आपला हे डान्स, तर आपण डान्स पण करू. तर मग भूक पण जाम लागले, तर बघू काय खायला तिथे. चला भेटू थोडं पुढे. तर गाईच आता आम्ही केक घेऊन पडलोय. एवढा मोठा काय केक घेऊन पळालोय. 100 ते वसूल झालं आपलं, एवढा केक घेऊन पडलोय. 100 रुपये वसूल काय लावलं. चला भेटूया स्टेजवर. तर सरांसाठी एक गाणी बनवलं आहे, तर तुम्ही ऐका ते आता. तुला कसा वाटला? असा एकदम भारी, आमचा नियोजन पण एकदम भारी होता आणि सेंड ऑफ पण एकदम मस्त झालेला आहे. खूप आनंद झाला. आणि तसंच आपला धीरज तू काय बोलू शकतो का आता आपण आता निरोप समारंभ झालाय, खूप झालाय पण लोक इथे लढतात, आपण एन्जॉय केलेलं आहे. तर पोरी मगाशी लढत होती, तर आम्ही लढत नाही. परशा भाई आयफोन वाला परशा. त्यांच्याशी काय चालू आहे, कसली तरी गेम खेळतात, पण आम्हाला काय माहित नाही.
सगळीकडे फोटोशूट चालू आहे. तर गाईज आम्ही तशी सेंड ऑफला कमी आणि खायला जास्त आलोय. 100 ते उष्ण केलीत आम्ही, आर्यन कॅमेरामॅन आणि मी. इकडे सगळी पब्लिक फोटो काढते. आम्ही जाऊन एक एक समोसा काढतो ना, खातो. थंडा केक बिक जा भेटला तर खातो. खूप मजा आली गाईज. तर आता आम्हाला एक रील बनवायची आहे, तर पहिले खाऊ नंतर तुम्हाला दाखवतो. चला बाय. फायनली आपला निरोप समारंभ झालेले सेंड ऑफ. आणि पब्लिक बघा तुम्ही कशी झाली सगळीकडे. विषादने काय खाला नाही, पण आम्ही आर्यननी आणि मिनी एवढा खाला केक बिक सगळा खाला. आणि इकडे सरांना गिफ्ट द्यायचं होतं, ते पण आम्हाला काय बघायला भेटलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला डान्स करायचा आहे, तर आपण सरांना सांगू का आम्हाला डान्स पण करायचा आहे. पुन्हा एकदा नाश्ता भेटलेले. पुन्हा एकदा आपल्याला नाश्ता भेटलेले, समोसा आणि शेव दिले. आम्ही एवढा खालाय तरी पण आम्हाला नाश्ता परत भेटला. जिसको बोलते फायदा. एवढा खाता नाही ना तरी पण खाऊ. आपला विशाल जास्त काय खायला भेटला नाही. आपला आयफोन वाला परशा 80,000 का फोन आहे. तर चला भेटू खाऊन घेऊन नंतर. एक कपाचा झाला आपला थंडा, आणि थंडा प्यायला बसलोय. विशाल सांगा पुन्हा परत थंडा नाही भेटला त्यांना, थंडा पण भेटलाय परत. तर गाईज आता खाऊन पिऊन मस्त झाला, सगळा रेडी. डान्स साठी उभी आता पब्लिक. चांगला सपोर्ट करा. जास्तीत जास्त रील्स बनवू द्या त्याला. तर गाईज झाला आपला सगळा कार्यक्रम आटपला. आता जो आपला निरोप समारंभाचा कार्यक्रम होता तो आता झालेले आटपलेले. तर धीरज तुला कसा वाटला? मला तर वाटेल खरंच चांगला वाटला. तुला असा वाटला? मला मस्त वाटला. तर सगळी जण होती, खूप मजा आली. पण त्याचं दुःख होते का परत कधी एवढी जण भेटणार नाही. लास्टचा दिवस होता आमचा, कारण का आता कोण भेटेल कोण नाही भेटणार, कारण का काय माहित नाही. आम्ही नक्कीच दोघं भेटत राहू. आम्ही भेटत राहू. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, आणि आपले फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चांगल्या प्रमाणे.